धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13, 14, 15 आणि 19 मध्ये वारंवार होणारी वीजकपात आणि रात्रीच्या वेळी कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। या समस्येची गंभीर दखल घेत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका स्वीकारत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। एमआयएमच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला। पूर्वसूचनेविना वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे। तसेच रात्रीच्या वेळी व्होल्टेज कमी असल्याने फ्रीज, एसी, वॉटर पंप यांसारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। संबंधित परिसरातील ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक भार पडत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। या भागातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, कमी व्होल्टेजची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, डीपींची तपासणी करून क्षमता वाढवावी किंवा नवीन डीपी बसवावेत आणि याचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे। यावर तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या सहभागातून महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एमआयएमच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी गटनेते अब्दुल लतीफ उर्फ लल्लू सेठ, सहायक नगरसेवक शब्बीर पिंजरी, नगरसेवक आमिर पठाण, साजिद साई, मुख्तार मंसुरी, शोएब बेग मिर्झा, वसीम मंत्री आणि सौद सरदार उपस्थित होते। मी हाजी शब्बीर पिंजारी, वार्ड नंबर 19चा सहाय्यक नगरसेवक। काल आमचे गटनेता लल्लू भैया आणि आमचे समस्त नगरसेवक 10 नगरसेवक मिळून आमची मीटिंग झाली होती की आज आपण MECBला लेटर आणि मेमोरंडम देऊन त्यांना कार्यकारी अधिकारी महाजन साहेब यांना आपल्या एरियाची समस्या कळवू, क्योंकि बऱ्याच दिवसापासून ह्या एरियामध्ये 2-2 तास 4-4 तास जवळजवळ 24 घंट्यामध्ये 8-8 तास लाईट जाते। तो ते आम्ही संबंधित अधिकारी जे चव्हाण साहेब आहेत त्यांना आम्ही दर्शवतो, ते बिचारे काही काम करता पण काम सुरळीत नाही होत। त्याच्यासाठी नवीन सबस्टेशन आणि MECBचं नवीन सबस्टेशनची गरज आहे। तर ते आज आम्ही कार्यकारी अभियंता यांना महाजन साहेबांना दर्शवलं आणि त्यांना लेटर देऊन सांगितलं की आमच्या एरियामधलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। नाही जर झालं तर आम्ही 15 दिवसामध्ये इथले वार्ड नंबर 19, 14, 15 आणि 13 सगळे लोकांना घेऊन तिथं धरणं आंदोलन करू। तर आज महाजन साहेबांनी सांगितलं आहे की वार्ड नंबर 19, 14 आणि 13 यांच्या समस्यासाठी आम्ही एक सबस्टेशनची जागा पाहिलेली आहे, ते पूर्ण करू। आज आमचे संबंधित सगळे एमआयएम पार्टीचे नगरसेवक सगळ्याचे सगळे येऊन महाजन साहेबांशी चर्चा केलेली आहे। काही दिवसात जर सबस्टेशन झालं तर वार्ड नंबर जितके तितक्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल।